दादा सांभाळ. नाही मी चालत आहे व्यवस्थित, डोंट वरी नंदू. हा दादा खड्डा आहे, लेफ्टला लेफ्टला लेफ्टला. अरे थांब ना, गाड्यात लेफ्ट साईडला असं कसं काय घेऊन? मग राईटला राईटला. अरे नाही थांब, असं कसं? मी इंडिकेटर मागून गाडी येते. अहो पण दादा ऐक ऐक थांब, येऊ दे खड्डा. मी काय म्हणतो, तू बोलू नको, थांब. कन्फ्यूज होतो मी चालवतो, व्यवस्थित चालवतो. मला थोडं थोडं दिसतंय. आपण काय करूया, कार आधी गराज मध्ये देऊया, हे दुरुस्त करून झालं ना की निवांत हो, मग जाऊ आपण खरेदीसाठी. लेफ्टला गराज आहे. हा दादा. बोला साहेब. अरे ते काचेचं बघ जरा, काय करता येईल? काच गेला की साहेब पूर्ण? बदलून मिळेल का काय? हा बदलून मिळेल ना. किती होतील साधारण? पूर्ण बघा एक 12,000 होते. एवढे? अहो साहेब, तुमच्या गाडीचं जुनं मॉडेल, आता ती काच शोधून आणायला म्हणजे बराच वेळ लागणार आहे. का कमी क्वालिटीची देऊ तुम्हाला? नाही, आता कमी क्वालिटीची म्हणल्यावर रे बाकीच्या 4 काचांना मॅच झाली पाहिजे, आहे का नाही? आणि बरंच काम करायचंय. बोला साहेब, करायचं का काम? बरं मला सांगा, सगळे मिळून किती होतील? आता बघा, सगळे मिळून या आमच्या सगळ्यांची मजदुरी धरून 15,000 पर्यंत सगळं बजेटचं आहे. 15,000? अहो तरी मी कमीच सांगतोय. बर दादा, मी काय म्हणतो, आपण दुसऱ्या गॅरेजला जाऊन बघूया का? नाही नंदू, बहुतेक ह्या लोकांनी मला ओळखलं. दुसरीकडे गेलो तरी तेच होणार आहे, किंवा त्याच्यापेक्षा जास्त किंमत सांगतील. आता तू एक काम कर, तू पुढे हो, सामान घ्यायला सुरुवात कर. ऐक ऐक, मी हे दुरुस्त करतो आणि मग तुला फोन करतो आणि येऊन भेटतो. बरं. दादा मी काय म्हणतो, तो सांगेल तेवढे पैसे देऊ नका, कमी करा, मी बघतो. बोला साहेब, करायचं काम? ऐक, आपण तुझ्याकडूनच काच बदलून घेऊ, पण नंतर. मला आहे ना फक्त आता तेवढं ते पेंट आहे ना, तेवढं साफ करून दे ना प्लीज. अहो साहेब, स्प्रे पेंट येतो त्यात काचेवर, त्यात काढायचं म्हणजे बराच वेळ लागणार. ते काय लिहिलंय ते मगाशी समजलं नाही, पण आता समजायला लागलं, त्यामुळे काढाच लागणार बरं का साहेब. पण त्याचे वेगळे 10,000 होतील ना साहेब. बोला, काढू का? जड आहे. दमलास? अरे वा, तुम्ही दोघींनी घर सजवायला सुद्धा घेतलं. हो. बसा, पाणी आणते. वरच्या घरून सामान आणलं आणि सुरू केलं काम. आनंदीने काढलंय. मस्त आहे. अरे वा, पडते पण मॅचिंग आहेत अगदी. पण झकास, अप्रतिम सगळं. नंदू, आपलं घर सजतंय. आपलं घर पण काय? नाही, काही नाही. आई, काय हो? पाणी घ्या. कसं वाटतंय? मस्त, फर्स्ट क्लास. हे काही सामान आणलंय, काही सामान खाली आहे, ते आणतो. अरे नंदू, नंदू, आतापासून पसारा घालू नकोस रे, वस्तू जागेवर ठेवायचा. ठीक आहे, चला. काय हा असा? हे बघा काय काय आणलंय. अगं, यांनी स्वयंपाकघरातलं सामान आणलंय. चल आपण लावून घेऊया का? हा, चला. हे पंढर.
थांबा 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 मी घेते. अरे बापरे सोडा. वर्षा. अरे ये, हळू 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 हळू. हा हा अरे वा. महिन्याभराचा किराणा आणून ठेवलेला आहे. बघ आधी काय राहिलं असेल तर आणायला. हो हो सांगते. हे कुठे आहे? त्यांना काहीतरी काम होतं ते उरकून येतात. बर. बरं आनंदी, नंदूने आता हे महिनाभराचं सामान आणलंय तर आपण डब्यांमध्ये भरून घेऊया का? हो चालेल ना. हा. आहे बघा हे वाळलेत. मी तोपर्यंत हे कांदे बटाटे लावते. हा. वर्षा ते हे बघा हं? साखर आणि चहा पावडर ते हाताशीच ठेवा. हा बर. आता रोजचं आहे ना हे, रोज लागेल तुम्हाला. हो. ते हाताशीच ठेवायचं. मीठ नाही आणलं का? नाही आणलं ना, त्याच्यात आहे. ते बघ आहे ना. मिठासाठी काचेची बरणी. हा नाहीतर खराब होतं मीठ. बर. आणि हो हे 2-3 कापड पण आणणार लागतील ना, हा? असे रुमाल. जेव्हा जमेल तेव्हा. बरं ठीक आहे. वहिनी, तुम्ही अगदी स्वतःचं घर असल्यासारखं सगळं करताय. हो मग आपलंच घर आहे. तुम्ही घरापासून दूर आलायत ना, तुम्हाला तुमच्या घराची आठवण नको यायला म्हणून. हो की नाही वर्षाताई? हो ना. थँक्यू आनंदी. थँक्यू बिंक्यू काही नाही. आता सगळं स्वयंपाकघर लागलं ना की माझ्यासाठी मस्त चहा ठेवायचा तुम्ही स्वतःच्या हाताने. बरं चालेल. दादा अजून आले नाहीयेत. गाडी रिपेअर झाली असेल की नाही? काय म्हणू? हळू हळू घाबरलो ना मी. मी असताना तुम्हाला कोणाला घाबरायची गरज आहे काय? बरं गाडीचं काम झालं काय? पैसे नाही ना जास्त घेतले? झालं, फार नाही घेतले. हा एवढे लवकर गाडी करून दिली? नाही काच फुटली होती ना आपली म्हणून विचारलं, बाकी काय नाही. मी CCTV फुटेज बघितलं पण आपला हा पार्किंगचा कॅमेरा बंद आहे. मी सोसायटीत किती वेळा सांगितलं कॅमेराचा बघा काहीतरी बघा, पण कोण ऐकायला तयार नाही. पण सेक्रेटरीनं आपला कंपाऊंडचा कॅमेरा आहे ना, तिथं पण दिसलं ना गाडीजवळ येताना कोणी. पण ज्यानं कोणी केलंय ना त्यानं खूप हुशारीनं काम केलंय. मी सगळ्यांच्या घरात जाऊन विचारलं कोणी केलं सांगा मला, पण कोण सांगायला तयार नाही. बबन ऐक बबन. पण मी शोधून काढे ना. नाही नाही ऐक ऐक ऐक, असं करू नकोस. प्रत्येकाच्या घरात जाऊन वगैरे असं नको. ऐक, हे आता होतच राहणार आहे. असं कसं? पण ते आपल्याला कळायला तर हवंय ना कोणी केलं ते. असं तरी नको, फार त्रास नको घेऊ. राहू दे, मी बघेन काय ते. हा बरं थांबा मी करतो हे. अरे नाही राहू दे ना, मी करतो ना. हे बघ मी करतो. काय एवढं तुम्ही कशाला करताय? आणि कवर आत्ता कशाला घालताय? मी घालेन ना, पण गाडी बिडी स्वच्छ करतो ना सकाळी जरा. तसं नाही रे, परत कोणीतरी येईल आणि काहीतरी करेल ना म्हणून मी कवर घालतो. बरोबर आहे, पण तुम्ही काळजी करू नका. मी आता व्यवस्थित लक्ष ठेवतो आणि आता बघतो गाडीजवळ कोण येतो ते आपल्या. मी करतो काय ते. आता तू काम कर, तिकडे जाऊन थांब. हा आणि ऐक, ह्याच्यामध्ये आता पडू नकोस. हा असं सोसायटीच्या लोकांना असं सारखं सारखं विचारशील ना, त्रासलेत ते आधीच परत नाराज होतील खूप. नको पडूस ह्याच्यात. तिकडे जाऊन उभा राहा. मी करतो काय. बरं बरं ठीक आहे ठीक आहे. ठीक आहे. वर्ष त्यांचं सगळं नीट झालं. हं? त्यांचं घर झाडून पुसून व्यवस्थित लावलं. काही गोष्टी पण जागेवर लावल्या. थोडा किराणा पण भरला आम्ही. काही गोष्टी आणाव्या लागतील नंदूदादांना. हळूहळू आणतील ते. खरं तर हळूहळूच आणायला हवं त्यांनी. पैसा म्हणून खर्च नको. हे पण आता काय वर्षा त्यांना ना खऱ्या संसाराची गंमत कळणार आहे. मग अशी मला म्हणाले की आज मी बटाट्याची भाजी आणि पोळी करते म्हणे. म्हटलं ठीक आहे करा. मग लक्षात आलं त्यांच्या कणिक मळण्यासाठी परातच नाही आहे त्यांच्याकडे. परात घ्यायला आल्या होत्या. परात घेऊन गेल्या मग पुन्हा आल्या म्हणे अगं पोळपाट लाटणं पण नाही आहे. अशा 3-4 फेऱ्या मारल्या त्यांनी. मग म्हटलं हो तुम्ही बटाट्याची भाजी करा, मी पोळ्या करून देते तुम्हाला. मग गेल्या त्या घरी.
पोळ्या करून दिल्या त्यांना गरमागरम. अहो अहो हा बोल बोल. सगळं ठीक होतंय आता. हो आनंदी, मी ऐकतोय तुझं, बोल. मग अशी उशिरा का आलात तुम्ही? नंदू दादा आले, तुम्ही उशिरा आलात. काय झालं ते मी येत होतो तर एक जुन्या केस संदर्भातले एक गृहस्थ मला अचानक भेटले, त्यामुळे मग उशीर झाला. नक्की ना? हो. तुमच्याबद्दलची ती जी टीव्हीवर बातमी येते ना, त्याच्यामुळे नुसतं अस्वस्थ व्हायला झालं. ठीक आहे, पण आता वर्षाताईंचंही काम खूप महत्वाचं होतं. त्यांना घर मिळालं, तेही आपल्या सोसायटीत, आपल्या जवळच राहतील त्या. बस आता तुमचे आरोप खोटे ठरायला हवेत. जे सत्य आहे ना ते लोकांसमोर यायला हवं. त्रास होतो आता या सगळ्या गोष्टींचा. आपल्या आयुष्यातला आनंद निघून गेला असं वाटतंय. आधी मी आपल्या सगळ्यांसाठी सकाळी स्वयंपाक करायचे ना, त्यातही आनंद व्हायचा मला. आता सतत भीती वाटत राहते. असं वाटतं की आई टीव्ही लावतील, टीव्हीवर तुमचीच बातमी दाखवतील, ते शब्द तुमच्या कानावर पडतील, तुम्हाला त्रास होईल, आईंना त्रास होईल, बाबांना. नकोसं वाटतं आता. लवकरात लवकर सगळं सुरळीत व्हायला हवं. किती दिवस झाले ना, रात्री एकत्र कॉफी पण नाही प्यायलोय आपण. पैसे जपून वापरावे लागणार आहेत. काय? नाही. हा काय नाही. हो, पण खर्चाबद्दल बोलत नाही मी. खर्च नाही करायचा आपल्याला. नाही नाही, मी ऐकत होतो. मीच म्हणत होतो काय ते आता पैसे म्हटलं म्हणजे आता कसं आहे, पगार आता माझा तो दर महिन्याला यायचा, तो आता या महिन्यापासून येणार नाही. आता हे जे प्रकरण आहे ते माहीत नाही अजून किती लांबतंय. मग माझं नवीन काम, तोपर्यंत असलेले पैसे आपल्याला जपून, म्हणजे पैसे आहेत, नाही असं नाही, काळजी करू नकोस, आहेत. कसला विचार करता एवढा? आणि आता गणपतीचे पैसे येतील ना माझे, आहेत पैसे. मी हे म्हणत होतो म्हणजे आता थोडे हात आखडते घ्यावे लागतील सगळ्याच बाबतीत. म्हणजे एक मिनिट थांबा, मला खरं खरं सांगा, तुम्हाला कशासाठी पैसे हवेत का? नाही नाही अगं, काही नाही. मी पण काय मूर्खासारखं बोलतो. आणि तुला का म्हणून पैसे नाही, तुला काय बोलायची आवश्यकता नाही. जाऊ दे, लक्ष नको देऊस. चल. हा अगं, बरीच रात्र झाली, झोपायला पाहिजे ना. झोप. गुड नाईट. गुड नाईट. नेमकं काय झालंय यांना? एवढं कसला विचार करतायत हे? आहा हा हा गं बाई, देवा बरं वाटतंय. आनंदी, ए बाळा, मला चहा देतेस काय ग? ए बघ, टीव्ही पण नाही, चहा पण नाही, कसं जगायचं माणसाने? हा, जरा धीर धरशील का? चहा येतोय, जरा दमानं घे. तुम्हाला कोणी सांगितलं? मी आनंदीला सांगितलं ना, तुम्ही गप्प बसा. अगं, ती सगळ्यांसाठी नाश्ता करते ना, आणि साधारण नाश्त्यानंतर चहा प्यायची पद्धत असते आपल्याकडे. माझी पद्धत जरा वेगळी आहे. मी नाश्त्याच्या आधी पण चहा घेते, नाश्त्याच्या नंतर पण चहा घेते. मी दिवसाला 36 वेळा चहा घेते. काय म्हणणं आहे तुमचं? अगं तसं नाही ग, सारखा सारखा तिला कशाला चहा करायला लावतेस? एकदाच काय तो करेल ना नाश्त्यानंतर. करणी, ती माझी सून आहे.
मी आणले तिला कोकणातून पसंत करून. हा, मी सांगेन तिला, ती माझं ऐकते. तुम्ही गप्पा बसा. नाही पसंत जरी तू केली असलीस ना तरी माझी सुद्धा सून आहे. दिवसभर बिचारी किती काम करत असते ती. जरा तिचा काही विचार करशील का नाही? बाई, म्हणजे मी तिचा विचार करत नाही असं म्हणायचं तुम्हाला? अहो, एवढा माझा पाय ठस ठस दुखतो. मी कधी म्हटलं तिला बाई माझे पाय दाबून दे म्हणून? फक्त घोडभर चहा मागते बापडे मी, त्याचा पण तुम्हाला त्रास होतो. तर पाय माझा नीट असताना तर घरातली सगळी कामं मी केली असते, पण नाही करू शकत. आता काय करू मी? तू काम करशील ना? मग काही बोलतात आपलं. जरा धर, घेऊन धर. गप्पा बसा. येतंय चहा. बाबा, काय करू या पायाचं? बरोबर. आता बेल वाजली ना, आता तुझे गुडघे दुखणारच. आता तुला उठावं लागेल, जाऊन दार उघडावं लागेल. एवढा वेळा दरवाजा उघडला असता. उघडा. हा, उघडतो. उघडा लवकर. उघडते. तुम्ही बघू ना किती बडबड करतायत. भांडू नका बरं. की बाई माझे नंदू दादा या. अगं बाई, जावई बापू आलात का? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. चहा घेणार का? चहा. चहा नाही आधी त्यांना नाश्ता करू दे, मग चहा घेऊ दे. नाही घेतील ना, पहिले चहा घेतील, मग नाश्ता, मग परत. नाही मी चहा नाश्ता घ्यायला आलेलो नाहीये. मी कारची चावी घ्यायला आलोय. मिळेल का? म्हणजे कसं आहे की मला आणि वर्षाला आता मार्केटमध्ये यायचंय. काल माझ्याकडनं काही सामान आणायचं राहिलं, तर आता तिला त्या वस्तू हव्यात. त्या थोड्या मोठ्या आहेत, तर गाडीतून आणताना बऱ्या पडतील, म्हणून मिळेल का? हो, असं विचारता काय? हे आंघोळीला गेलेत, त्यांना सांगून येऊ पटकन. आई, सांगायचं काय? जावई माणूस आहे, घरचाच माणूस आहे. कारच मागतायत, काय दुसरं मागत नाहीये. ओ घ्या ना, दे त्यांना चावी दे. हा, कारचं काय न्या तुम्ही, फक्त येताना पेट्रोल टाकून आणा. नाही काय आहे, राघवची नोकरी गेली आहे ना माझ्या, म्हणून जरासं. अहो सासूबाई, तुम्ही अजिबात काळजी करू नका. टाकी फुल करतो मी. नको. बरं, येऊ मी? बर, या. हा. तेवढा चहा घेऊन गेले असते म्हणजे मग मला. हो ना. तुझं बरं आहे, तुला चहा हवाय म्हणून जावायला आग्रह करतेस ना चहा घ्यायचा. नाही, जावई माणूस आहे, चहा विचारणं माझं कर्तव्य आहे, चहा देणं हिचं कर्तव्य आहे. तुम्ही का मध्ये मध्ये खोडा घालताय? मला घेतला असता, मग चहा प्यायला असता. आपण मग पहिले चहा घेऊन मग नाश्ता करू. काय बसायला तयार नाही तर काय? मला एक समजत नाही, का हुज्जत घालतात माझ्या मनात? सांग. माझा राग फार वाईट आहे. बरं झालं नंदू, तू ATM मधनं पैसे काढलेस. काय हाताशी थोडी कॅश असल्यावर बरं पडतं ना जरा. हे सामान सगळं कालच आणलं असतं ना. हो, काल मी अख्खी लिस्ट पाठवलेली. अर्ध सामान कोण विसरलं लिस्ट मधलं? मग काय आहे नंदू? अरे पोळ्या सुद्धा करता आल्या नाहीत काल, साध्या पोलपडल्यात ना विसरलास तू. खरं सांगू, काल ना तुलाच घेऊन जायला होतं सोबत. नाही, म्हणूनच मी आज येते, कारण मला माहिती आहे आज पण काहीतरी नक्की गोंधळ घालणार तू. बरं, मला आठवलंय की ना आपण काचेचे ग्लास जरा घेऊन येऊया, एक सेट. कोणी पाहुणे आले तर बरं पडेल ना. तू लिस्ट मध्ये हे सगळं लिहिलंयस ना? मग दुकानात गेल्यानंतर ऐकवशील मला हे सगळं? काय कालपासून बघून ऐकून ना वीट आलाय, कंटाळा आलाय, नकोसं झालंय. नंदू, अरे संसारातल्या बेसिक गोष्टी आहेत या करायला नको का? काय करतोस? बरं बाई, आता शांत राहा. आता जायचं का आपण? हो, चल गाडी काढ. हे कर. दादाने कव्हर का घातलंय गाडीवर? ते दादाने विचार केला असेल 2-4 दिवस कुठे जायचं नाही म्हणून घातलं असेल कव्हर. हा, काढ कव्हर काढ. नंदू, गाडीची काच फुटली. आणि हे घाणेरडं कोणी काय लिहिलंय गाडीवर? आनंदी, आल्या. हे घ्या. थँक्यू. हा, ते सांगायचंच राहील. नंदू दादा आल्या होत्या. कशाला? ते त्यांना ना काही मोठ्या गोष्टी आणायच्या होत्या. मग ते म्हणाले की गाडीतनं आणायला बरं पडेल, तुमच्या गाडीची चावी हवी होती. चावी दिली आम्ही. चहा घ्या.